आज आपण बनवणार आहोत मसाला खेकडा. बघूनच तोंडाला पाणी सुटले ना, तर चला आपण बनवूयात. सर्वप्रथम बाजारातून आणलेले खेकड्यांचे टरफल काढून त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यासाठी लागणारे सामान म्हणजे चिरलेला कांदा, टोमॅटो, निवडलेली कोथिंबीर, ओले खोबऱ्याचे काप, सोललेले लसूण, आल्याचे काप, हिरव्या मिरच्या आणि लिंबू. गॅस चालू करून त्यावरती मोठे भांडे ठेवायचे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकलं की चिरलेला कांदा छान प्रकारे भाजून घ्यायचा. कांदा भाजला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचा. टोमॅटो भाजले की त्यामध्ये थोडी हळद टाकायची, खेकडे टाकायचे. त्याला छान प्रकारे परतून घ्यायचं आणि झाकण लावून 10 मिनिटं ठेवून द्यायचं. तोपर्यंत आले, लसूण, ओले खोबरे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांचे वाटण करून घ्यायचे. 10 मिनिटानंतर खेकड्यावरची प्लेट काढायची. थोडे लाल तिखट, घरचा मसाला आणि वाटलेले जे वाटण आहे ते टाकून एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा, 1 ग्लास पाणी टाकायचे, थोडा गरम मसाला मिक्स करायचा, 3-4 आमसूलच्या फोडी टाकायच्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं. झाकण लावून 15 मिनिटं शिजवून घ्यायचं. फ्रेश चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता तुम्ही पाहू शकता रबरबीत, चविष्ट आणि तोंडाला पाणी सुटेल असा मसाला खेकडा तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन मसालेदार रेसिपींसाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्कीच करा.